मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मानिनी त्याचबरोबर विक्रम या दोघांमध्ये नंदिनीवरनं खूप भांडणं सुरू असतात. कारण मानिनी सारखी आता नंदिनीची साईड घेत असल्यामुळे विक्रमचा राग अनावर होतो. मानिनी म्हणत असते, हो तुम्ही काय बोलताय. विक्रम म्हणतो, मी असंच बोलणार, माझी कोणतीही सून वगैरे नाही आणि मी तिला सून म्हणून मानणार सुद्धा नाही. तुझी असेल तर तू मान. याच गोष्टीवरून आता त्यांची आजपर्यंत कधीही न झालेली भांडणं घरातील सगळ्यांनाच पाहायला मिळतात. त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर पार्थ आणि जीवा आपापल्या परीने विक्रमला समजावण्याच्या प्रयत्नात असतात. पण विक्रम त्यांच्यावरच अगदी ओरडून आणि धावून जातो आणि तुमच्या आईला तुम्ही समजवा असं म्हणतो. त्यावेळी आता काव्या आणि नंदिनी या दोघांच्या भांडणाला खूपच घाबरलेल्या असतात. त्यावेळी मानिनी म्हणते, अहो चारही बाजूंनी विचार करा जरा. विक्रम म्हणतो, अगं तू तर विचार करण्याच्या गोष्टीच करू नकोस, समजलं. अगं नंदिनीने पुरावा देण्या अगोदरच तू एक गोष्ट डोक्यात फिटच करून ठेवली आहे की तुझी सून ही निष्पाप आहे आणि माझी बहीण ही पापी आहे, हो ना मानिनी. तेव्हा जीवा म्हणतो, बाबा प्लीज तुम्ही भांडू नका ना, असं आम्हाला बघवत नाहीये तुम्हा दोघांची अशी भांडणं, प्लीज प्लीज असं म्हणून आता तो त्या दोघांनाही समजावू लागतो. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्ही ना मलाच गप्प बसवा आता. तेव्हा विक्रम हेकाच सोडत नसतो आणि म्हणतो, नंदिनी चुकीची वागली आहे आणि तू तिची साईड घेऊन माझ्याबरोबर भांडतेस का. तुझा हेका तू सोडतेस का मानिनी, नाही ना. त्यावेळी मानिनी आणि त्याचबरोबर विक्रमच्या भांडणाचा आवाज अगदी वसू आणि रम्याच्या रूमपर्यंत पोहोचतो. रम्या वसूला म्हणते, आई अगं हे काय बघतीये मी. त्या दोघीही आता हसत असतात. त्यावेळी आता बहीण नावाचा शब्द या भांडणामध्ये आला ना म्हटल्यानंतर माझंच कौतुक पुराण तेथे सुरू आहे असं आता हसतच वसू म्हणते. त्यावेळी भाऊ माझा पाठीराया असं काहीतरी चालू आहे बरोबर ना आई, असं रम्या विचारते. तेव्हा वसू म्हणते, भाऊ माझा पाठीराखा ग रम्या, कसलं ग तुझं हे मराठी. तेव्हा रम्या म्हणते, हो तेच ग आई. पुढे आता वसू म्हणते, तुला एक सांगू, अगं रक्षाबंधनाच्या दिवशी जी ओवाळणी मी मागितली ना त्याचंच हे फळ आहे. कारण विक्रम अगदी पहाडासारखा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. तेव्हा रम्या विचारते, म्हणजे मला नाही समजलं. पुढे आता वसू म्हणत असते, मी ना रडण्याचं नाटक केलं आणि मला असं वाटलं की या नंदिनी प्रकरणामुळे तू माझ्याकडून राखीच बांधून घेणार नाही की काय, असं विक्रमला मी म्हटलं आणि त्याने माझ्यासाठी काय काय केलंय हे सगळं पुन्हा त्याला सांगितलं, चांगलंच घोळात घेतलं आणि मग त्यानेही मला खूप काही गोष्टी सांगितल्या की वसूताई तू सुद्धा माझ्यासाठी खूप काही केलंय आणि मी हे कधीही विसरणार नाही. असा लंबा चौडा पाडाच एकमेकांना वाचवून दाखवला, त्यामुळे तो जास्तच घोळात आलाय. तेव्हा रम्या हसते आणि म्हणते, मग पुढे काय झालं आई. तेव्हा पुढे काय होणार अगं, माझा विक्रम ना भाऊ खूप हुशार आहे परंतु भोळा सुद्धा तेवढाच आहे. तो फॅमिलीच्या बाबतीत कधी वाईट विचार करूच शकत नाही आणि त्याच्या याच स्वभावामुळे आपला सगळा बिझनेस आणि हे घर मी अगदी त्याच्यावरच सोपवलंय आणि त्याच्या या स्वभावाचा अनेकदा मी फायदा सुद्धा करून घेतलाय. पण यावेळी ना मी सर्वात जास्त फायदा करून घेतलाय. तेव्हा रम्या विचारते, कसा ग आई. आता वसू सांगू लागते की तुला ओवाळणीमध्ये काय देऊ ताई, असं त्याने मला विचारलं. मग मी त्याला सांगितलं, माझ्यावर तू आजपर्यंत जो विश्वास दाखवलाय ना विक्रम, तो कधीही आयुष्यात असा ढळू देऊ नकोस विक्रम. आणि मग विक्रमला खात्रीच पटली की मी नंदिनीला कधीही किडनॅप करू शकतच नाही. तेव्हा रम्या म्हणते, खूप छान हा आई. अगं आई, पण मामा आपल्या बाजूने आहे म्हटल्यानंतर आपण अर्धी लढाई तर इथेच जिंकलो आहोत. तेव्हा वसू म्हणते, हो ना. तेव्हा वसू म्हणते, हो अगं मला वाटलं होतं पण तो पार्थ आपल्या बाजूने असेल, परंतु पार्थने तसं केलंच नाहीये. अगं तो ना अगदी नंदिनीच्या बाजूनेच झुकलाय, तू बघतीयस ना. त्यावेळी रम्या म्हणते, आई तो झुकू दे ग, पण मामा आपल्या बाजूने असणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि मामा आपल्या बाजूने आहे म्हटल्यानंतर बाकीची मंडळी आपल्यासमोर अगदी तोकडीच आहेत. पण आई तुला एक सांगू, मला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. तेव्हा कोणती गोष्ट, असं आता वसू विचारते. तेव्हा रम्या सांगू लागते, मामाने ना त्या नंदिनीला ना घराबाहेरच काढायला हवं होतं. तेव्हा वसू म्हणते, विक्रम ना असं कोणाबरोबर सहजासहजी नातं नाही ग तोडू शकत.
पण त्याने नंदिनीला घराबाहेर जरी काढलं नाही ना तरीही तो नंदिनीबरोबर पूर्वीसारखा वागणारच नाही. तेव्हा रम्या विचारते, पण कसं गाई? त्यावेळी वसू हसतच सांगते, अगं तुला माहिती आहे का, तो काय म्हणाला की नंदिनी माझी सून नाहीये आणि मी तिच्याबरोबर कधीही पूर्वीसारखा वागू शकत नाही. आणि हे सगळं बघून ना नंदिनी अगदी पुरती हल्ली असेल, स्वतःच्याच तोंडावर पडली असेल. आता माझी फक्त एकच इच्छा आहे, जसं मामा त्या नंदिनीच्या विरोधात उभा राहिला ना तसं एक एक करून अख्खं घर त्या नंदिनीच्या विरोधात उभं राहायला हवं, अशी रम्याची इच्छा असते. तेव्हा तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार असं वसुतीला सांगते. आणि त्यासाठी आपल्याला आपलं विक्टिम कार्ड सतत खेळावं लागेल ना, असं साळसूतपणाचं आव्हान वसू रम्याला पुढचा प्लॅन सांगते. त्यावेळी रम्या म्हणते, असं ना मग चल ना खाली, सगळ्यांना थोडं रडून दाखव. म्हणजे माणसं कशी आगीमध्ये तेल ओततात ना, अगदी तसंच आपण आपले असे अश्रू ओतूयात. मग त्या दोघीही लगेचच हॉलमध्ये येऊ लागतात. इकडे विक्रम आता मानिनी बरोबर अजूनही हुज्जत घालत असतो. तो म्हणतो की मी माणसाचा स्वभाव बघून पुढे काय ते ठरवत असतो, पण ही बघ ना मानिनी कशी करतीये. त्याचवेळी आता तेथे वसू आणि रम्या आगीत तेल ओतण्यासाठी येतात. त्या दोघींच्या प्लॅनप्रमाणे त्या तेथे आलेल्या असतात आणि विक्रमलाच उगीच बोलू लागतात. तेव्हा रम्यासुद्धा म्हणते, अरे मामा मामी, तुम्ही दोघे एवढे एकमेकांबरोबर का भांडत आहात? अरे झालंय काय तुम्हाला एवढं भांडायला? तेव्हा मानिनी धावतच वसूकडे जाते आणि काय हो तुम्ही विचारताय का मला, तुम्ही विचारताय, असा जापती तिला विचारते. मग आता मानिनी सांगू लागते की जो नवरा आजपर्यंत माझ्याशी कायमच प्रेमाने वागत आलाय, तोच नवरा आज माझ्याशी भांडतोय, ओरडतोय माझ्यावर, तर कुणामुळे? तुमच्यामुळे ओरडतोय. तेव्हा विक्रम अजूनच रागात म्हणतो, मानिनी तोंड सांभाळून बोल, कारण तू माझ्या ताईबरोबर बोलतेस. मी माझं खात होतो, परंतु हीच आली माझ्यासमोर पोहे घेऊन. त्या पोह्यांना मी शांतपणे नकार दिला तर मानिनीला एवढं ताणायची काही गरज होती का? तेव्हा सगळेजण आता एकमेकांकडे पाहत असतात, तर जीवाला नंदिनीबद्दल खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा वसू आता मोठ्यानेच सर्वांवर ओरडते आणि म्हणते, अरे मी हात जोडते तुम्हा सर्वांसमोर, पण नका ना भांडू प्लीज. त्यावेळी मानिनीच्या तळपायाची आगच मस्तकात जाते आणि ती म्हणते, बाई केवढा तो भोळेपणाचा आव, आणि हे जे सोंग पांघरलंय ना तुम्ही त्यालाच भुलले आहेत विक्रम, आणि त्यामुळेच त्यांचा अगदी 100% विश्वास बसलाय तुमच्यावर. पण एक लक्षात ठेवा, ते सोडून तुमच्यावर कोणाचाही काडी मात्र सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये. तेव्हा नका ठेवू माझ्यावर विश्वास, काही जबरदस्ती नाहीये माझी, असं वसू ओरडून ओरडून मानिनीला सांगते. पण असे भरल्या घरामध्ये नका ना भांडू, अशी ती रिक्वेस्ट करते. तेव्हा विक्रम म्हणतो की वसुताई तू शांत राहा ग जरा, काहीही म्हणजे काहीही बोलू नकोस, कारण तू काही बोलायला गेलीस ना तर त्याचा नेमकी मानिनी आणि घरातील सगळेजण वेगळाच अर्थ काढतील. मग पुढे आता विक्रम रागाच्या भरातच म्हणतो की मानिनी तू आणि नंदिनी तू दोघींनीही मला तुमचं तोंडच दाखवू नका. तेव्हा मानिनी म्हणते, मलाही काही हौस नाहीये तुमच्याबरोबर राहण्याची, मला सुद्धा तोंड बघायचंच नाही तुमचं. जेव्हा एक काम कर रे, तू माझी बॅग भर आणि तुझ्या रूममध्ये घेऊन जा, मी तिथेच आपली राहीन, मलाही हौस नाहीये यांचं तोंड बघण्याची. तेव्हा पार्थ आता दोघांनाही शांत करत असतो, म्हणत असतो की आई बाबा तुम्ही असे का भांडताय? तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो, आई प्लीज असं भांडू नकोस ना, शांत हो ग. तेव्हा मानिनी म्हणते, आई प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही आहात, मी पाया पडते उलट तुमच्या. तेव्हा मानिनी म्हणते, अगं नको कुणाच्याही पाया पडूस नंदिनी, अगं तुझं काहीही चुकलेलं नाहीये, असं म्हणून लगेचच आता ती खूपच हायपर होते. तिला हा त्रासच सहन होत नसतो, त्यामुळे तिला अचानकच चक्कर येऊ लागते. त्यानंतर ती खाली कोसळणार इतक्यातच पार्थ आणि जीवा हे घरातील सगळेजण लगेचच रूममध्ये घेऊन जातात. मग विक्रम म्हणतो की नंदिनी अजिबात तू तिच्या रूममध्ये फिरकायचं नाहीस, अगं तुझी एक चूक अशी पसरत जाते आणि अख्खं घर जळतंय त्यामध्ये, तू ना अगदी लांबच राहा तिच्यापासून, असं म्हणून विक्रम आता मानिनीजवळ न जाण्याची नंदिनीला शिक्षा देतो. हे ऐकून मात्र रम्या हसत असते, तर नंदिनी बिचारी रडत असते. नंदिनी आता काव्याला मिठी मारते आणि खूप रडत असते, तर रम्या त्या दोघींकडे पाहून हसत असते. काव्य आता नंदिनी ताई शांत हो असं म्हणते.
त्यानंतर काव्य म्हणते, आता कुणाबरोबरच बोलू नको, तू जरा शांत राहून रूममध्ये आराम कर. त्या दोघीही रूमकडे निघालेल्या असताना रम्या जोरातच आता शिट्टी वाजवते आणि टाळ्या पण वाजवते. तेव्हा काव्याच्या मात्र तळपायाची आगच आता मस्तकात जाते आणि ती रम्यावर धावून जाणार तेवढ्यातच नंदिनी तिला मागे ओढते. तेव्हा रम्या आता म्हणते की आता रूममध्ये चाललात, परंतु लवकरात लवकर तुम्हाला हे घर सोडून जावंच लागेल, कारण हे आमचं घर आहे आणि इथे तर आमचंच राज्य चालणार, असं गोल गोल फिरत आता रम्या म्हणते. तरीही काव्या आणि नंदिनी दोघीही दुर्लक्षच करतात. त्यानंतर आता रूममध्ये गेल्यावर काव्या म्हणते, ताई तू खरंच रडू नकोस, मी त्या मायलेकींना ना अजिबात सोडणार नाहीये. माझं टार्गेट, विश लिस्ट, बकेट लिस्ट यामध्ये ना असंच लिहिलेलं आहे ताई की त्या दोघींना ना, मायलेकींना ना मला सरळ करायचंय आणि धडा शिकवायचा आहे. आता अशी शिट्टी वाजवते ना त्या रम्याची की ती हादरलीच पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या बस सगळं, किती चिडशील. मला सांग, आता तू मंजू आत्यांचा राग शांत करण्यासाठी काय ट्रीट केली होतीस तू? तेव्हा 10 पासून तर 9 पर्यंत कशा प्रकारे आकडे मोजायचे हे आता नंदिनी तिला सांगते आणि तिचा राग शांत करते. मग काव्या म्हणते, हा राग उलटे आकडे मोजून जाणारच नाहीये तसंही, कारण त्या दोघीही तुझ्याबरोबर कशा वागतायत ताई, दिसत नाही का ग तुला? आणि या अशा माणसांना जर सरळ करायचं असेल ना तर माझ्यासारख्या माणसांची गरज आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, करेक्ट, कारण काव्या मला तुझी खूप गरज आहे, फक्त ॲक्शन तुझी असेल आणि पद्धत माझी असेल. तेव्हा काव्या आता धक्क्यानेच विचारते, म्हणजे काय ग ताई? त्यावेळी नंदिनी म्हणते, तुला आठवतंय ना काव्या, अगं आई माझ्यावर अशा रागवल्या होत्या की या रूममध्ये यायला सुद्धा त्यांनी माझ्यावर मनाई केली होती आणि आज माझ्यासाठी अगदी बाबांशी सुद्धा भांडल्या ग त्या. आणि भांडता भांडता अगदी भोवळ आली त्यांना, खूपच त्रास होतोय त्यांना त्या गोष्टीचा. आणि बाबा आहेत ना ते तर त्यांच्या रूममध्ये सुद्धा मला जाऊ देत नाहीयेत. तेव्हा काव्या म्हणते, अगं यावरनं ना एकच गोष्ट सिद्ध होतीये ताई की सगळे देशमुख ना क्रॅक आहेत, क्रॅक. त्यावेळी नंदिनी तिला शांत राहायला सांगत म्हणते की हे बघ, यावरनं एकच गोष्ट सिद्ध होते, रागवलेलं माणूस हे शांत अगदी शांततेनेच त्यांना आपण शांत करू शकतो. तू मदत करशील ना माझी, असं ती काव्याला विचारते. वटपौर्णिमेच्या दिवशी तुला मी सांगितलं होतं की घरात जर शांतता हवी असेल तर तुला नंदिनी व्हावं लागेल. आता आईंसाठी, फक्त आणि फक्त आईंसाठी आपल्याला एकदम शांत राहावं लागेल आणि बाबा काही नंदिनीची मदत घेणार नाही आता. त्यामुळे नंदिनी होऊन तुलाच आता त्यांची सुद्धा मदत करावी लागेल, त्यांचा माझ्याविषयीचा असणारा राग कमी करावा लागेल. तेव्हा काव्या म्हणते, हे बरं आहे, प्रत्येक वेळी मीच आपलं नंदिनी व्हायचं का? कारण कधी कोणी काव्या होणार नाही का? त्यावेळी नंदिनी म्हणते, हो ग माझी बाई, आणि माझ्यावर अशी सुद्धा वेळ होणार आहे की मला काव्या व्हावंच लागेल. पण काव्य होणं एवढं सोपं नाहीये, खूप स्पेशल आहेस काव्य तू, पण आता सध्या ती वेळ नाहीये ग. तेव्हा काव्य म्हणते, ठीक आहे. मग आता नंदिनी पुन्हा काही सांगणार तितक्यातच काव्य म्हणते की कळलंय अगं ताई, मला सगळ्या गोष्टी समजल्यात, आता नंदिनी बनून मला काय काय करायचंय, ओके करेल मी सगळं. त्यावेळी नंदिनी म्हणते, शहाणी ग माझी बहीण ती, असं म्हणून ती काव्याचे लाड करते. पुढे आता नंदिनी म्हणते, काव्या हे जे काही बिघडलंय ना ते आपण दोघीही मिळून सगळं ठीक करू शकतो. मग आता त्या दोघींचा तसा प्लॅन होतो. इकडे आता मानिनी ही जरा व्यवस्थित झालेली असते, बेडवर बसते आणि मग त्यानंतर वसू अगदी साळसूतपणाचा आव्हानात विचारते, बरं वाटतंय का ग मानिनी? विक्रमसुद्धा तेथे उभा असतो, तर मानिनी वसूला काहीच प्रत्युत्तर देत नाही. तेव्हा वसू पुन्हा विचारते, मी ज्यूस घेऊन येऊ का तुझ्यासाठी? तू सकाळपासनं काही खाल्लं नसेल ना, तू माझ्यावरचा राग असा अन्नावरती नको ना ग काढू, आणू का काहीतरी, बोल ना ग मानिनी. त्यावेळी विक्रम विचारतो, मानिनी काय चाललंय अगं तुझं? वसुताई एवढं अदबीने आणि आत्मीयतेने बोलतीये तुझ्याशी, तर तू काही रिॲक्टच करत नाहीस? अगं तुला हे नाही दिसत का की तू तिला किती बोलबोल बोलली तरीही तुझी काळजी करण्यासाठी म्हणून वसुताई इथपर्यंत आली? मग तरीही वसू म्हणते, विक्रम मी ज्यूस घेऊनच येते बाबा, नाहीतर हिला चक्कर यायची. तेव्हा तो म्हणतो, वसुताई हे बघ, घरच्यांच्या बालिश बडबडीमुळे तू थकली असशील, तुलाही त्रासच होत असेल, तू तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर, हे सगळं मी बघतो. वसू म्हणते, अरे पण असं कसं? तेव्हा विक्रम म्हणतो, बघतो ना ताई मी. तेव्हा वसू पुन्हा मानिनीला सांगते, अगं उगाचच असा जास्ती त्रास करत नको ग बसू. तेव्हा विक्रम म्हणतो, मी समजावतो ना, तिला समजावतो, तू जा ग आता. तेव्हा वसू बरं असं म्हणून तेथून जाते.
त्यानंतर विक्रम आता मानिनी शेजारी बसतो आणि तिला पाणी घ्यायला सांगतो. ती पाणी घेण्यासाठी सुद्धा नकार देते. मग तो पुन्हा वसुपुराण तिच्यासमोर गाऊ लागतो. ते ऐकण्यामध्ये तिला काडीचाही इंटरेस्ट नसतो. मग आता त्यानंतर तो म्हणतो, बरं ठीक आहे, माझ्याशी तरी काही बोलणार आहेस का तू? मग हे बघ, जीवाने पोहे आणून ठेवले होते, ते खाऊन घे बरं, असं आता लगेचच विक्रम तिला प्रेमानेच म्हणतो. तेव्हा आता मानिनी रागात म्हणते, हे पहा, तुम्ही रिजेक्ट केलेले ते पोहे आहेत, ते मी खाऊ का? तेव्हा तो म्हणतो, अगं दाणे घातलेले पोहे आहेत, घे ना खाऊन, आता कशाला उगीच कटकट करत बसायचं. मग आता मानिनी म्हणते, अरे वा, ज्याच्यासाठी दाणे घालून केले आहेत पोहे तो मला म्हणतोय की दाणे घालून पोहे केलेत आणि खा म्हणून. मग आता दाणे घातलेले पोहे फक्त तुमच्यासाठी आणि जीवासाठी बनवलेत आणि मला दाणे घातलेले पोहे आवडतच नाही, असं मानिनी म्हणते. त्यावेळी आता बेचव कसे असतील ग हे पोहे, आपल्या नंदिनीने एवढ्या प्रेमाने आपल्यासाठी बनवलेत, असं विक्रम पटकन बोलून जातो. तेव्हा मानिनी आता त्याच्याकडे रागात बघते आणि म्हणते, पाहिलं, अहो मन सुद्धा मानत नाहीये ना तुमचं? कारण जी नंदिनी साध्या पोह्यांची चव सुद्धा बिघडवू शकत नाही, ती आपली नाती तरी कशी नासवू देईल? तुम्हाला कसा अविश्वास झाला हो तिच्यावर एवढा? तेव्हा आता तो म्हणतो, मला या विषयावर ना सध्या तरी काही बोलायचं. आता तू स्वतःच्या हाताने पोहे खाणार आहेस की मी भरवू तुला? मग आता मला तुमच्या हातनं काही खायचं नाही, असं जेव्हा मानिनी म्हणते तेव्हा मात्र विक्रम रागातच विचारतो, ए बाई, मग कुणाच्या हातून तू खाणार आहेस? तेवढ्यातच पार्थ आणि काव्या तेथे येतात. तर काव्या म्हणते की माझ्या हातनं मानिनी काकू या पोहे खाणार. इकडे आता नंदिनी ही विक्रम आणि मानिनीचा फोटो पाहत असते मोबाईलमध्ये. कारण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी विक्रमने कशाप्रकारे मानिनीच्या केसांमध्ये छान प्रकारे गजरा माळला होता आणि तो क्षण किती बघण्यासारखा होता हे नंदिनीला आता आठवतं आणि तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. फक्त माझ्यामुळे या दोघांच्या प्रेमामध्ये फूट पडली. त्यावेळी जीवा आता तेथे येतो आणि नंदिनीच्या पाठीमागे उभा राहत आणि त्या फोटोकडे पाहत म्हणतो, किती छान दिवस होता ना तो. मग नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर जीवा तिच्या शेजारी येऊन बसतो आणि लगेचच तिचे अश्रू पुसण्यासाठी तिला रुमाल देतो. मग आता नंदिनी रुमाल घेऊन आपले अश्रू पुसते. तेव्हा जीवा म्हणतो, थँक्स. तेव्हा कशाबद्दल थँक्स, असं नंदिनी विचारते. तेव्हा यावेळी तू रुमाल घेतलास असं तू बोलली सुद्धा नाहीस की यावेळी मला तुमच्याकडनं काही नको, अगदी रुमाल सुद्धा. तेव्हा नंदिनी विचारते, पण आई बऱ्या आहेत ना? तेव्हा जीवा म्हणतो, हो, आता उठून बसलीये, ती अगदी ठीक आहे. त्यानंतर नंदिनी अगदी उदास होते आणि म्हणते की तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस आहे. कारण मगाशी आई बाबा ज्या पद्धतीने भांडत होते ते पाहून मला तर असंच वाटत होतं की मी कोणतं वाईट स्वप्न बघते की काय. आणि एका क्षणी तर असं वाटलं की चटकनच संपावं हे स्वप्न आणि जाग यावी या स्वप्नातून. त्यावेळी जीवा म्हणतो, पण कधी कधी जाग येते आणि मग नंतर समजतं की हीच रियालिटी आहे. तू एवढी शिकलेली आहेस आणि समजूतदार आहेस, त्याचबरोबर माणसांना जोडून ठेवण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. आणि खरं तर मी हे सांगण्याची तुला गरज नाहीये, पण तरीही तुला सांगतोय नंदिनी, या जगात जशी चांगली माणसं असतात ना तशी वाईट सुद्धा असतात. अगं, एक वेळ चांगुलपणाला सुद्धा मर्यादा असतील, पण वाईटपणाला ना कोणत्याही सीमा नसतात. तेव्हा नंदिनी म्हणते, हे सगळं कळतंय अहो मला जीवा. एरवी दुसरा कोणता प्रसंग असताना तर मी वसुआत्यांची माफी निश्चितच मागितली असती, पण आता अजिबात नाही, असं म्हणून आता तिच्या डोळ्यात वसूविषयीचा राग जीवाला अगदी स्पष्टपणे दिसतो. तिच्या डोळ्याच्या खाली एक आता पापणी पडलेली असते. ते आता जीवा पाहतो आणि म्हणतो, एक मिनिट हा नंदिनी. मग ती पापणी घेतो. ती म्हणते, काय करत आहे हे? तेव्हा आता तो हातामध्ये पापणी घेतल्यानंतर नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते. तो म्हणतो, हात पुढे कर ना. तेव्हा ती विचारते, काय करताय जीवा तुम्ही? तो म्हणतो, एक सेकंद अगं, कर की हात पुढे. नंदिनीने हात पुढे केल्यानंतर लगेचच तो आता ती पापणी तेथे तिच्या हातावर ठेवतो. मग आता तो अगदी लहान मुलासारखंच करतो की आता डोळे बंद कर आणि तू एक मनातल्या मनात विष माग आणि फुंकर मार. तेव्हा ती जीवाने सांगितल्याप्रमाणे लगेचच करते. लगेचच डोळे बंद करून विष मागते आणि फुंकर मारते. तेव्हा जीवा खूप प्रेमाने नंदिनीकडे बघतच राहतो. मग जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, तू नंदिनी आहेस हे कधीही विसरू नकोस. तू इथून पुढे काहीही काळजी करायची नाही, कारण आपल्या फॅमिलीसाठी ना ही खराब फेज सुरू आहे आणि कधी ना कधी ही नक्कीच निश्चितच निघून जाईल.
तेव्हा नंदिनी आता रडतच म्हणते, तोपर्यंत आईबाबांच्या नात्यामध्ये कुठलीही कटुता येऊ नये ना असंच वाटतं, कारण आजपर्यंत त्यांच्या नात्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेमळ आठवणी होत्या आणि आता या भांडणामुळे कडू आठवणी सुद्धा असतील. तेव्हा जीवा म्हणतो, यु नो हॉट, पण काही गोष्टी ना आपल्या हातात नसतात, कारण आपलं लग्न होण्याचा काहीही संबंध नसताना ते लग्न झालंच ना आपलं, कारण ते घडणार होतं म्हणून घडलं आणि आता सुद्धा हे घडणार होतं आणि घडलंच आहे. त्यामुळे आपण रियालिटी ॲक्सेप्ट करायची आणि जे घडून गेलंय त्याचा अजिबात फारसा विचार करत बसायचा नाही. आणि तू एकटी आहेस असं अजिबात वाटून घेऊ नकोस. अगं तू एकटी नाहीयेस, अख्खं देशमुख कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळी नंदिनीच्या मनात जी सल असते ती बोलून दाखवते, बाबांचं काय ओ जीवा? तेव्हा जीवा म्हणतो की तेही तुझ्या पाठीशी असतील, तेही तुझ्या बाजूने येतील, तू काळजी करू नकोस या गोष्टीची, कारण तू खरी आहेस नंदिनी, फक्त त्यांना ना थोडा वेळ दे. आणि मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की त्यांनी तुला ना आईच्या खोलीत जाण्यापासून अडवलं. तेव्हा नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणते, हरकत नाही, जरीही मी आईंजवळ नसले ना तरी असं कोणीतरी आहे त्यांच्याजवळ, त्यांची अगदी उत्तम प्रकारे ती काळजी घेऊ शकेल. तेव्हा आता जीवा विचारात पडतो आणि विचारतो, बोल ना अगं, आता कोण आहे नक्की आईजवळ? तेव्हा नंदिनी आता काव्याचाच विचार करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी काव्याला म्हणते की नंदिनीचा हळवेपणा आहे ना तो कधी कधी आडवा येतो ग, तू तिला असं एकटं पडू देऊ नकोस. तेव्हा काव्य म्हणते, आता माझ्यातला खमकेपणा सगळ्यांना दाखवण्याची वेळच आलीये आणि तो आजच दाखवेन मी. दुसरीकडे दीपक वसूबरोबर फोनवर बोलतो. काहीही झालं ना ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणारच नाही. त्यानंतर आता तुझा पुरावा तर पलटला ग नंदिनी, असं इकडे आता वसू नंदिनीला म्हणते. तेवढ्यातच काव्या तेथे येते आणि म्हणते, हे पहा, आता वेळच सांगेन की कशा प्रकारे तुमचा खोटा चेहरा मी सगळ्यांसमोर उघड करू. असं म्हणून ती आता दिव्यावर अशी हात ठेवते आणि प्रार्थना करते. तर आता काव्याच्या हातावर लगेचच पार्थ आणि जीवा हे दोघेही हात ठेवतात आणि नंदिनी सुद्धा, आणि आम्ही सगळेजण नंदिनीच्या बाजूने उभा असल्याचं म्हणतात. तर आता मित्रांनो, वसू रागातच सगळ्यांकडे पाहते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.